जसे की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असाल, आम्ही हिंगोलीला निघलो होतो. जाता जाता टायरात हवा कमी होती, मग हवा वगैरे मारून घेतली आणि आमचा मेंबर एक गावातच राहिला होता. मग पुन्हा त्याला गावात आलो आणि आम्ही निघलो हिंगोलीकडे जाण्यासाठी. मग जाता जाता इथं वाटत थांबावं लागलं, कारण की आपली काही मित्रमंडळी यायची राहिली होती. मग ते पण आले आणि मग त्यांना घेऊन आम्ही निघलो हिंगोलीकडे जाण्यासाठी. वाटेनं कॅमेरा बंद केला आणि नीट हिंगोलीत आल्यावरच चालू केला. आम्ही आलो इथं करिअर पॉईंटला एका स्मार्ट बाजारमध्ये. इथं काय करमन गेलं, मग तिथून निघलो आणि आम्ही निघलो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्यासाठी. पुतळ्यापाशी आलो, किती पण गर्दी असू द्या म्हणलं, वरीत जाऊन दर्शन घ्यायचं. मग वरी आलो, शिवाजी महाराज दर्शन वगैरे घेऊन घेतलं आणि तो व्ह्यू भारी येऊ लागला. मग 2-3 फोटो काढले आणि आम्ही निघलो विनोबाच्या मोबाईल शॉपवर जाण्यासाठी. इथे शिवाजी महाराजांचा रथ पण जाऊ लागला. मग विनोबा तिथं आलो, ते म्हणे या बसा. मग इथं आलो, आपले काही मित्रमंडळी यायची राहिली होती, मग ते पण आली. मधात आल्याला आणा म्हणे, मग मोबाईल घ्यायचा खिशात टाकून, नाही तुम्ही आणले डमी ठेवून दे. इकडे आपल्या पर्सवरून 2-2 मोबाईल घेतले. म्हणलं काय करतो त्या मोबाईलचं. विनोबा मग जाता टाटा केला. मग त्याच्या दुकानावर निघलो आणि आपल्या करणभाऊच्या दुकानावर आलो. मग त्याला घेऊन आम्ही आलो क्षणभर विश्रांतीवर चहा पिण्यासाठी. इथं थोडा चहा घेतला. मग तिथून गाड्या काढल्या आणि आम्ही नीट निघलो स्मार्ट बाजारवर जाण्यासाठी. मग गाड्या वगैरे लावल्या आणि मधात आलो. इकडे आणण्याची पर्सवरून जोरदार एंट्री झाली. इकडे परफ्यूम पाहू लागलं. घंटा झाले परफ्यूम पाहिले, पण याला काय परफ्यूम पसंत येऊन गेला. मग कोणी हे तर कोणी त्याच्या आवडीचं सामान पाहू लागलं. घेतलं कोणच काय नाही, नुसते धिंगाणा केला आणि बाहेर निघली. मग त्या मॉलमध्ये हिंडू यायला लागली बघ. मग आली गुपचूपच्या स्टॉलवर. इकडे दादाची गुपचूप वगैरे खाऊन घेतली. त्याने काय त्यात जगलं नाही. मग एक लस्सी घ्यायला आली पुन्हा इकडं. मग तिथे एक लस्सी घेतली आणि आम्ही निघलो गावाकडे जाण्यासाठी. जाता गाडी 100 रुपयात पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि निघलो आम्ही गावाकडे जाण्यासाठी. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.